नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी मनमाड यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रथम मुस्लिम शिक्षिका ज्ञानमाता फातिमा शेख यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून घेणाऱ्या पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका ज्ञानमाता फातिमा माई शेख यांची जयंती शिवसेनेचे शहर प्रमुख मयूर बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. मनमाड नगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका तसेच आदर्श शिक्षिका रुपाली पगारे व माजी नगरसेविका कॉम्रेड ॲडव्होकेट साधना गायकवाड यांच्या हस्ते क्रांतिकारी फातिमा बी यांची प्रतिमा पूजन करण्यात आले. प्राध्यापक राजू लहिरे, साधना गायकवाड यांनी आपल्या मनोगतात कॉम्रेड माधवराव गायकवाड यांनी एकरा गर्ल्स हायस्कूल तसेच मुस्लिम लायब्ररी यांच्या माध्यमातून देण्यात आल्याची आठवण करून दिली. गान कोकिळा लता मंगेशकर यांचे पहिलीचे ॲडमिशन ॲडव्होकेट साधनाताई गायकवाड यांच्या आई कॉम्रेड कुसुमताई गायकवाड यांनी केले होते. फातिमामाई शेख यांचे खडतर जीवनाला व त्यांच्या कार्याला उजाळाला दिला. तसेच याप्रसंगी प्राध्यापक राजू लहिरे यांना नुकताच पुणे येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलचे अध्यक्षस्थान भूषवून संविधान दूत पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंचच्या वतीने मयूर बोरसे, हाजी रफिक बाबूजी, हाजी शफी मुसा, फिरोज शेख यांच्या हस्ते शाल व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक फिरोजभाई शेख यांनी सध्याच्या युगात मराठी व उर्दू प्राथमिक शाळा बंद होत असल्याने चिंता व्यक्त केली. प्रशासकीय अधिकारी व शिक्षक यांनी पालकांना घेऊन मराठी शाळा वाचवण्यासाठी नेहमी चर्चासत्र घेण्यात यावे. त्यामुळे पालकांमध्ये जागृती निर्माण होऊन भविष्यात मराठी व उर्दू प्राथमिक शाळा वाचवण्याचे काम सोपे होईल. तसेच सुज्ञ पालकांचे मराठी शाळेतील कल कमी होऊन इंग्रजी शाळेकडे जास्तीची फी इंग्रजी शाळेमध्ये ॲडमिशन घेत आहे. त्यामुळे मराठी शाळांकडे पाठ दाखवून गोरगरीब वाड्या वस्तीवरचे विद्यार्थ्यांचे भविष्यात नुकसान होणार आहे. तसेच सर्व महापुरुषांचे विचार व संविधान या विषयावर नेहमी चर्चासत्रासारखे कार्यक्रम घेण्यात यावे असे देखील यावेळी सांगितले. त्याकरिता शहरातील सुज्ञ नागरिक व पालकांनी जागृत होऊन मराठी शाळा वाचवण्यासाठी एक सुज्ञ पालकांची समिती बनविण्यात यावी असे आवाहन करून पहिली क्रांतिकारी फातिमा बी भारतीय शिक्षिका यांच्या खडतर जीवनाचा प्रसंग सांगितला. यावेळी कार्यक्रमास हाजी रफिक बाबूजी, हाजी शफी मुसाभाई, एकरा गर्ल्स हायस्कूलचे संचालक एम सलीम अहमद, एकनाथ बोडके, हाजी नजीर पठाण, ॲडव्होकेट विजयकुमार आचालिया, ॲडव्होकेट बाळूभाऊ जैन, पानेवाडीचे व्यसनमुक्त संघटनेचे समाजसेवक शिवाजी काळे, वंजरवाडीचे समाजसेवक नंदू आहिरे, जावेद शेख, शकूर शेख, रविराज लहिरे, सलमानभाई अत्तार, सलीम शेख, जावेदभाई पठाण, मतीनभाई मनसुरी आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन संयोजन जावेदभाई शेख यांनी केले. आवाज एन न्यूज मराठी, मनमाड, नाशिक.